गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून 7,000 बियांचं रोपण। सांगलीच्या आरळा तालुका शिराळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 7,000 बियांचं संकलन करत चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर बियांचं रोपण केलंय। विद्यालयातील वृक्षारोपण विभाग प्रमुख उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर हे विविध उपक्रम राबवत असतात। त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध बियांचं संकलन करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं होतं। या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फणस, आंबा, जांभूळ, चिंच, हरडा इत्यादी झाडांच्या प्रकारच्या 7,000 बिया जमा केल्या। सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोलीचे वतक क्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिमझिम पावसात या बियांचं रोपण चांदोली जंगल परिसरात डोंगर उतारावर करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राथमिक शिक्षक RC पाटील, मजिद गुनी मुजावर यांनीही सीतेचा अशोक, हिरडा या वृक्षांच्या तब्बल 3,000 बिया देऊन या पर्यावरण संवर्धन मोहिमेत भाग घेतला। यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक AS घोरपडे यांनी म्हटलं आहे की सध्या पर्यावरण संवर्धन करणं महत्त्वाचं आणि गरजेचं असून सजीव सृष्टी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बियांचे रोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी जास्त बिया दिल्या अशा प्रथम 5 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शालेय शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात येईल। सांगली जिल्ह्यातील शिराळा हा डोंगरी तालुका आणि या शिराळा तालुक्यातील आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बियांचं संकलन करायला सांगितलेलं होतं। त्याच्यामध्ये आमच्या शाळेतील एकूण 450 विद्यार्थ्यांनी 7,000 बियांचं संकलन या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केलेलं आहे। यामध्ये फणस, आंबा, जांभूळ, चिंच, हिरडा अशा अनेक प्रकारच्या बियांचं संकलन केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी चांदोली राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोली यांच्या वतीनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि गांधी सेवाधाम विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही चांदोली जंगल परिसरामध्ये या बियांचं या ठिकाणी आज रोपण करून वृक्ष संवर्धन। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।